हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत बोंबील कसे फ्राय करायचे, अगदी मस्त लागतात. चला तर मग पटकन आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. मी बाजारातून अगदी फ्रेश असे बोंबील घेऊन आलेली आहे. इथे मी बोंबील कट करून घेतलेले आहे. तुम्ही अख्खे बोंबील वापरलात तरीही चालेल. आता त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहणार आहोत. इथे मी मॅरिनेशनसाठी 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आगरी मसाला, थोडीशी हळद आणि मीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता, पण मी इथे आगूळ 2 चमचे घालून घेणार आहे. माझ्याकडे लिंबू नाही आहे, आगूळ आहे, म्हणून मी इथे आगूळ घालून घेणार आहे. आता व्यवस्थित आपण आपला असा मसाला एकजीव करून घ्यायचा की जेणेकरून अगदी आपण जे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित असा लागला पाहिजे. आता मी एक एक करून इथे बोंबील टाकून घेत आहे. आता आपण जो मसाला रेडी केलेला आहे मॅरिनेशनचा तो व्यवस्थित असा बोंबीलला लावून घ्यायचा आहे. अगदी मस्त होते ही रेसिपी, मस्त लागतात हे बोंबील. आणि आपण हे लगेच न बनवता थोडा वेळ असे आपण बाजूला करून ठेवायचं आहे की जेणेकरून आपण जो मॅरिनेशनसाठी मसाला तयार करून घेतलेला होता तो व्यवस्थित असा या बोंबीलला लागला गेला पाहिजे. आता बाइंडिंगसाठी काय लागणार आहे ते आपण पाहूया. इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, थोडंसं मसाला टाकलेला आहे. आता इथे तुम्हाला जर मसाला नाही टाकायचा असेल तुम्ही स्किप केला तरी चालेल. मी थोडासा मसाला टाकून घेते आहे. आता एक एक करून मी या बोंबीलला सगळं लावून घेत आहे. इथे मी तवा गरम करत ठेवलेला होता, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि कढीपत्ता टाकते आहे. अगदी मस्त स्वाद येतो या कढीपत्त्याच्या ह्याच्याने. तुम्ही टाकून बघा कढीपत्ता आणि बोंबील फ्राय करा, अगदी मस्त लागतात, एक वेगळा स्वाद येतो. आता एक एक करून मी इथे बोंबील या तव्यामध्ये घालून घेते आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कारण का बोंबील कसे नरम असतात आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आपण जर स्लो गॅसवरती केले तर ते तुटू शकतात, म्हणून आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे. आता एका साईडने आपले बोंबील भाजून झालेले आहेत. मी आता एक एक करून पलटी मारून घेते. अगदी मस्त असा सुगंध पसरला आहे कढीपत्त्याचा, तुम्ही पाहू शकता. एक एक करून आपले बोंबील असे फ्राय करून झालेले आहेत. अगदी मस्त टेस्टी असे बोंबील झालेले आहेत. माझ्याही तोंडाला पाणी सुटलं आहे, तुमच्याही सुटले ना तोंडाला पाणी? तुम्ही करून बघा, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. मी वरून कोथिंबीर घालून घेते आहे, अगदी मस्त होते. आपल्याकडे जर कधी काही नसेल तर आपण तिखट डाळ भात आणि त्याच्यासोबत हे बोंबील फ्राय करू शकतो. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्तपैकी असा आपला हा बोंबील फ्राय झालेला आहे. अगदी मस्त दिसते बघा बोंबीलची रेसिपी. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच बनवा. माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.